गाइज यू वोंट बिलीव, रात्रीचे 2:30 वाजले आणि आमच्या गॅलरीच्या विंडोच्या खाली बाल्कनीच्या बाजूला इकडे एक माकड आला आहे. सो आय वोंट डिस्टर्ब हिम, पण मी फक्त दाखवण्यासाठी क्लिप काढतो. आणि अशा प्राण्यांची रात्री विजन खूप कमी असते, सो इट इज बेटर नॉट टू डिस्टर्ब देम. सो गाईज ॲक्च्युली मी उठलो होतो पाणी प्यायला आणि अचानक मी विंडोच्या समोर इथे बघितलं. मी टोटली घाबरलो होतो, पण नंतर मला कळलं की माकड आहे. आणि असं एकदा आलेलं होतं माकड घरात आणि मी त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवलेली, तर व्लॉगमध्येच आहे, खूप खाली असेल, सो चेक करा. आणि त्या माकडाने घरात शिरून फ्रीज उघडून अंडी आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले होते. सो दॅट वॉज व्हेरी. आणि मी एकटा होतो घरात आणि मला आवाज आला आणि इलेक्ट्रिशियनचं काम चालू होतं, पण मी 2दा इग्नोर केलं. पण नंतर खूप जास्त आवाज यायला लागला, तसं मी उठून किचनमध्ये गेलो तर तसं हे सगळं झालं होतं. आणि तो मस्तपैकी बसून प्लॅटफॉर्मवरती किचनच्या खात होता अंडी. पण असं अचानक बघितलं कधी नॉर्मल नसते. आणि त्या दिवशी शनिवार होता आणि खूप चांगला दिवस होता आणि त्या दिवशी आमच्या घरात माकड आलेलं. सो दॅट वॉज अ गुड थिंग. सो ठीक आहे. आणि समोर इकडे आहे जंगल, त्याच्यामुळे ते नॅचरल हॅबिटॅटमधून थोडंफार येतात आपल्याकडे भेटीला, खायला जर नाही मिळालं जंगलमध्ये तर आपल्या साईडला येतं जिथे त्यांना मिळतं. सो दॅट्स द थिंग. ठीक आहे, आता तो झोपला आहे, मी त्याला डिस्टर्ब नाही करणार. आणि ही काळजी करा की सकाळच्या वेळेस विंडो ओपन नाही ठेवणार. सो ठीक आहे, चला झोपूया, मी भेटूया उद्या सकाळी. सो हॅलो गाईज आणि वेलकम बॅक. तोच दिवस पण एक रात्र आपण भेटलेलो माकडासोबत. माकडाने केला होता कहर, पण आपले मॅडम झोपले होते. तिला मी झोपेत उठवण्याचा प्रयत्न पण केला, पण ती बोलली काय माकड काय येऊ दे ठीक आहे चल मला झोपू दे, आणि झोपून गेली. आणि तिला नेक्स्ट दिवशी मी सकाळी बोललो की असं असं झालंय. बोलली तुला? हा, तू बोलली असं असं झालंय. मांजर आली, तिला वाटलं की मांजर आलेली, पण मी रात्री तिला सांगितलं होतं की प्रांजली उठ, माकड बसले आपल्या गॅलरीमध्ये आणि तुझ्या जवळच आहे. खिडक्या बंद होत्या, काही इश्यू नव्हता, पण तिला दाखवण्यासाठी मी तिला उठवायचा प्रयत्न केला. पण मॅडम एवढे झोपेत होते ना की बोलली हो ठीक आहे चालेल येऊ दे माकडाला, आणि झोपून गेली. आणि सकाळी तिला बोललो मी की प्रांजली मी तुला बोललो की सकाळी रात्री माकड आलेला. केव्हा बोलला तू? मी नाही ऐकलं. आलेला काय? तर असं झालेलं होतं. पण माकड आला होता, त्यांनी काही आम्हाला काही नुकसान पोहोचवलं नाही. आणि मी तसंच तुम्ही व्हिडिओ बघितला. तो ठीक आहे, चला नवीन व्हिडिओ नाही आहे हा, त्याच व्हिडिओचं कंटिन्युएशन आहे. तर आता आम्ही चाललो आहे दहिसरला. प्रांजलीच्या मम्मी पप्पांचा आणि माझ्या सासू सासऱ्यांचा मम्मी पप्पांचा आहे लग्नाचा वाढदिवस. तर आम्ही त्याच्यासाठी चाललो. आणि गाडीत एक आलेला आहे मच्छर. जेव्हा मी गाडी वॉशला देतो ना तेव्हा एक दोन मच्छर असतातच. सो आम्ही मच्छर काढतो तिथपर्यंत. सो येस गाईज, आम्ही दहिसरवरून आलेलो आहोत आणि गाडी पार्क केली बिल्डिंगमध्ये. आणि मला आणि प्रांजलीला ज्यूस प्यावं असं वाटत होतं थंड, कारण की मुंबईमध्ये भाई गरमी चालू झाली आहे. जो एक टाइम असतो म्हणजे अचानक थंडीवरून गरमी व्हायला चालू होतं ना, तो सगळ्यात कठीण असतो कारण ॲडॅप्ट करायला खूप वेळ जातो. सो यू कॅन सी आता इथे ज्यूस बनतोय समोर. आणि प्रांजलीला डबल स्टँडवर बाईक लावलेली आहे. आणि तू काय ऑर्डर केलं? काय? आणि मी मागवला आहे स्ट्रॉबेरी ज्यूस. महाबळेश्वरची आठवण आली मला, तर ती मी परत ताजी करते. तर प्रॉब्लेम हा होता की आता वाजले आहेत 1 रात्रीचे, 1:30 वाजले सॉरी. आणि ह्याच्याकडे आता सध्या इलेक्ट्रिक मशीन बंद आहे म्हणून तो हाताने ब्लेंड करतोय.
सो दॅट्स द रिझन. कारण की आम्हाला फ्रूट ज्यूस पाहिजे होते. फ्रूट ज्यूस आहेत ना मोस्टली मशीनवर होतात आणि मिल्कशेक हाताने होतात. तर तो बोलला की फक्त मिल्कशेकच मिळतील. सो ठीक आहे. पण त्याच्याकडे रेडी होते स्ट्रॉबेरी ज्यूस आणि वॉटरमेलन ज्यूस. तर आम्हाला मिळालं. आणि समोर प्रांजलीने बघितलं एक माणूस काय पित होता, फ्रेश लॅम सोडा. आणि ते बघून तिला असं वाटतं सांगू, तो आता कॅन्सल नाही करणार वॉटरमेलन ज्यूस म्हणून बोललो जाऊ दे, खूप वेळ झाला. सो ठीक आहे. मशीन बंद पडली, त्याला काहीतरी आठवलं असेल त्यासाठी गेला तो. चुकी आपली, आपण लेट आलो. तो ग्लास विसरलेला. ठीक आहे, आमचा ज्यूस आपला नाही आहे. झालं त्याच्या हाताने गेलं होणार. तो ज्यूस आपला नाहीये. सो आपण ती होप नाही ठेवूया की आपल्याला मिल्कशेक. प्रांजलीला मिल्कशेक जरा पण नाही आवडत. दुधाचा प्रकार काहीच नाही आवडत. फक्त काय आवडते, ताक, छास आवडते ना, छास आवडते. लस्सी वगैरे काहीच नाही आवडत. तिला त्रास होतो. पण त्याच्यात पनीर खाणार, पनीर, चीज आणि काय मावा, मिठाई ते सगळं खाणार. पण दूध नाही आवडत. आय डोंट नो. पण दूध प्रांजली पिलं पाहिजे, कॅल्शियम रिच असते. तर माझं कॅल्शियम कमी आहे म्हणून प्यायला पाहिजे. तेच तर बोलतो तुला. सो कसं वाटतं तुला? रात्री आपण मस्त 1:30 वाजता फिरतोय. चांगलं वाटतं, मजा येते. पण सकाळी उठायला पण लागतं. ते एक टेन्शन नसते. पण उद्या मंडे. पण ठीक आहे, आम्ही आज चांगली झोप काढलेली आहे. आय गेस संडे होता म्हणून आराम तर केलेला आहे. तर असं काय नाही. पण जेवढा आपण लेट झोपतो ना, किती पण तुम्ही आराम केला असेल ना, पण तुम्ही एकदा लेट झोपले ना तर ते सकाळी उठणं खूप डिफिकल्ट जाते. एक गोष्ट. आणि मंडेला तर खूपच जास्त, कारण का सॅटर्डे संडे ऑफ. ज्यूस कुठे आहे भाई? नाही होणार असेल तर आपण फ्रेशलाईन घेऊन जाऊया. होणार. सबर का फल मीठा होता है और वो फल जो वाटरमेलन है वो मीठा ही है. मेरा ही वाटरमेलन है. स्ट्रॉबेरी माझा. येस, लुकिंग व्हेरी नाईस. स्ट्रॉबेरी ज्यूस होतोय, तुम्ही बघू शकता. महाबळेश्वर सारखं स्ट्रॉबेरी ज्यूस नाहीये. का? कसं कळलं तुला? त्याच्यात मिलावट आहे, त्याने पाणी टाकलं. ते मी आधीच बोललो. ठीक आहे, पण आपण जुगाड रात्रीच्या वेळेस तर जुगाड करावंच लागेल. सगळंच हवं आहे तर असं नाही मिळणार ना. म्हणून तर महाबळेश्वरची स्पेशालिटी आहे ना स्ट्रॉबेरी. म्हणून तर लोक महाबळेश्वरला जातात खायला, स्ट्रॉबेरी ज्यूस प्यायला. सो ये हमारा आ गया है स्ट्रॉबेरी ज्यूस. पी टेस्ट कर. शुगर जास्त आहे. सो स्ट्रॉबेरी ज्यूस चांगला आहे. स्ट्रॉबेरी माझं फेवरेट आहे. काय पण असलं थोडं शुगर टाकलंय आणि चांगलं नॅचरल वाटतं. एक ह्याच्यात मिसिंग गोष्ट आहे, ती आहे क्रीम, जी आम्ही महाबळेश्वरला खाल्ली होती. इट वॉज अलग लेवल, डिफरंट लेवलची गोष्ट आहे ती. सो येस गाईज, आमचं ज्यूस पिऊन झालेलं आहे आणि खूप मस्त झालंय. मूड आता रिफ्रेशिंग झालंय आणि खूप छान वाटतंय. आणि आता आम्ही चाललोय घराच्या दिशेकडे, म्हणजे घरी चाललोय. खूप माझं व्याकरण खूप असं सुधारलंय आय गेस, है ना? खूपच. सो तुम्ही बघू शकता आम्ही आहोत लोखंडवाल्याला. अँड हे आहे लोखंडवाला मार्केट. आणि थोडी मुंबईमध्ये कालपासून थंडी कमी झाली आहे. थंडीचं प्रमाण खूप कमी झालं आहे. पण 20 दिवसानंतर, काही येणाऱ्या 20 दिवसानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहोत. आम्ही सध्या डिस्क्लोज नाही करणार. जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्हाला हिंट मिळाली असेल की आम्ही कुठे जाणार आहोत, तर तुम्ही नक्की कॉमेंट करा. सो टिल देन असेच व्हिडिओज बघत राहा, तुम्हाला अपडेट येत राहतील. आणि मी व्लॉग आहे तो इकडेच मोस्टली एंड करतोय, कारण की व्लॉग झालाय मोठा थोडा. सो येस गाईज, टिल देन दिस इज युअर द चिलेटर पिक्सेल साइनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज गाईज व्हिडिओला लाईक आणि जरूर सबस्क्राईब करून जा.